मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत ठरलं तर मगचा प्रोमो. मधुभाऊ शुद्धीवर आलेले आहेत आणि सायली त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलेली आहे. सायली मधुभाऊला विचारते, मधुभाऊ आता भेटून गेलेले सदाशिव आणि मैनावती माझे आई वडील नाहीयेत ना? मधुभाऊ कडून सत्याचा उलगडा होणार आहे. सायलीने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मधुभाऊ डोळ्याची उघडझाप करून देतात. म्हणजेच ते डोळ्याने सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत असतात. सायली मधुभाऊला परत विचारते, मधुभाऊ ते जर माझे आई वडील नसतील तर मला डोळ्यांनी एकदा उघडझाप करून इशारा द्या. मधुभाऊ सायलीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर डोळ्यांनी परत उघडझाप करून देतात आणि सायलीला खात्री पडते की मला जे संशय वाटतंय ते माझे आई वडील नाहीयेत, म्हणजे ते बरोबर आहे. मधुभाऊ परत डोळ्याची उघडझाप करून तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की तुझे आई वडील जिवंत आहेत, पण हे तुझे आई वडील नाहीयेत. हे ऐकून आणि समजून सायली खूप खुश होते. आता हे सगळं समजल्याच्या नंतर अर्जुन सायलीला साथ देईल का, तो तिची मदत करेल का, हे पाहणे खूप रंजक ठरणार आहे आणि हे आपल्याला सगळं 17 ते 18 नोव्हेंबर रोज पाहायला भेटणार आहे. मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं? आता तरी सायलीला तिच्या प्रश्नाची उत्तरं सापडतील का? आता तरी ती सत्यापर्यंत पोहोचेल का? प्रतिमा आणि रविराज तिचे आई वडील आहेत हे सत्य कधी उलगडणार आहे हे पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.